हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर ना, आज आपण छान अशी भोपळ्याचं रायतं बनवणार आहोत. भोपळ्याची अशी वेगळ्या पद्धतीची भाजी खायला खूप छान लागते आणि झटपट होते. तर मी काय केलं, भोपळा घेतला, स्वच्छ धुवून घेतलं, त्याच्यात जे बी असतात ते काढून ठेवल्या आणि असा हा भोपळा छान असा मी हे किसून घेतलेला आहे. हा बघा, खायला खूप भारी लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही नूतन रेसिपीजला नवीन असाल किंवा नूतन रेसिपीजला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही नूतन रेसिपीजला लाईक करा, ही रेसिपी आवडल्यास शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण नवीन नवीन रेसिपी अपलोड करेन त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला, आता आपण रेसिपी स्टार्ट करूया. आधी आपण गॅसकडे जाऊया. हा किसलेला भोपळा आहे तो मी साईडला ठेवते आहे. तर आता भोपळ्याचा रायता बनवण्यासाठी मी एक कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. 4 चमचे मोहरी ॲड करायची आहे, मस्टर्ड सीड्स. मोहरी अशी छान तडतडायला पाहिजे. मोहरी अशी क्रॅकल झाली ना व्यवस्थित, मग आपण जिरं ॲड करूया. मिरची ॲड केलेली आहे. कढीपत्ता आपण ॲड केलेला आहे. हिंग मी ॲड केलेला आहे. तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही मिरची ॲड करा. छान अशी फोडणी आपण परतून घ्यायची आहे. फोडणीला असा मस्त सुगंध यायला पाहिजे छान. त्यानंतर आपण हे किसलेला भोपळा पंपकिन ॲड करायचा आहे. व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचं आहे. आपण झाकण ठेवूया आणि 1 मिनिट आपण छान असं शिजवून घ्यायचं आहे. भोपळ्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, चटकन शिजतो. आता आपण झाकण उघडून बघूया. असं वाफेचं पाणी थोडंसं ह्याच्यावर टाकायचं.